आणि आमचा मेन व्यवसाय म्हणजे शेती होता. आणि 10वी फेल झाल्यानंतर सगळ्या गोष्टी करणं पडल्या, साफसफाई वगैरे. जसं एक हेल्पर काम करतो त्या पद्धतीने काम करणं पडलं. तेव्हा शेतकऱ्याकडे माल असतो तेव्हा त्याला भाव नसतो, आणि जेव्हा त्यांच्याकडे माल नसतो त्याला भाव असतो. हातगाडीवर व्यवसाय सुरू केलेला होता. मी सकाळी 5 वाजता जायचो रिक्षा घेऊन, आणि 10, 10:30, 11पर्यंत मी रिक्षा चालवायचो. व्यस्त म्हणजे जवळपास प्रत्येक जण हाच म्हणायचे की हा काही करू शकत नाही. तरुणांना तर माझं एकच म्हणणं आहे की बाबा कुठलाही धंदा छोटा नसतो. माझ्याकडे जवळपास अर्धा माल माझ्या शेतातला असतो. फ्रँचायझी चालू होणार आहे माझ्याकडे जवळपास 18-19 फ्रँचायझी वेटिंगमध्ये आहे. नमस्कार, मी मनीष दाने तुमचं परत एकदा जाऊते त्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. तर आज आपण आलेलो संभाजीनगर मधला सर्वात सुप्रसिद्ध खास्ता रगडा खायला. खास्ता रगडा हा पदार्थाचं नाव मी तर पहिल्यांदाच ऐकलं. तर संभाजीनगरच्या कॅनॉट प्लेस मधील पाटील यांचा खास्ता रगडा सगळ्या संभाजीनगरमध्ये सुप्रसिद्ध आहे. तर इथे खास्ता रगडा खाण्यासाठी मी पाटील चाट भंडार इथे आलेलो असताना मला एका संभाजीनगरचे पत्रकार भेटले. संभाजीनगरचे पत्रकार अभयजी काळजे सर यांच्याशी माझा जरा संवाद झाला, आणि त्यांनी या पाटील चाट भंडारची एक बॅक स्टोरी सांगितली, एक हिस्ट्री सांगितली, आणि खरंच ती स्टोरी खूप इन्स्पायरिंग होती. त्यामुळे पाटील चाट भंडारचे जे संचालक आहे त्यांची ती स्टोरी होती. आणि आज आपण नंतर मी इथं आज आलेलो असताना ही स्टोरी प्रत्येकाला कळावी असं मला वाटलं. त्यामुळे आज आपण ती स्टोरी पाटील चाट भंडारचे जे संचालक आहे मनोज लोखंडे यांच्याचकडून त्यांची स्टोरी ऐकून घेऊ. कारण खरंच खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे. कसं त्यांचं स्ट्रगल होतं, ते यशस्वी एक मराठी उद्योजक, आणि तुम्हालाही या स्टोरीचं वरून खूप तुम्ही इन्स्पायर होताल. त्यानंतर आपण इथलचा खास्ता रगडा तर ट्राय करणारच आहोत, पण या व्हिडिओमध्ये एक मराठी उद्योजक कसा मोठा झाला याची कहाणी. तर नमस्कार, आज आपण पाटील चाट भंडार ओनर मनोजजी लोखंडे यांची मुलाखत घ्यायला आलेलो आहे. तर त्यांचा जीवन प्रवास हा खूप इन्स्पायरिंग आहे, आणि एक म्हणजे त्यांचं स्ट्रगल ते यशस्वी मराठी उद्योजक ही त्यांची कहाणी आज आपण त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत. तर प्रथमतः आपलं जाऊ ते गाऊ आमच्या चॅनलवर सर आपलं स्वागत आहे. नमस्कार. तुमची जर्नी आम्हाला पहिल्यापासून सांगा. म्हणजे तुमचं आम्ही असं ऐकलंय की तुमचं जे शिक्षणात थोडं सुरुवातीच्या काळात जे अपयश आलं, जे तुम्ही 10वीला नापास झाले पहिले, त्या आपण तिथून सुरुवात करूया. माझा मुक्काम पोस्ट पिंपरखेडा, तालुका कन्नड आणि जिल्हा संभाजीनगर. तर हे माझं मूळ गाव आहे, आणि असंच गावाकडं शिक्षण वगैरे चालू होतं. त्या टायमाला 10वी फेल झालो. मग करायचं काय? तर करायचं म्हटल्यानंतर मग गावात तर काही करू शकत नाही काही जादा. मग त्या हिशोबाने आई वडील वगैरे मारतील या धाकाने मी सिटीमध्ये आलो. संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मला इथं काहीच माहीत नव्हतं, आणि सुरुवातीला थोडे दिवस काकाकडे राहिलो. मग एका ठिकाणी वृंदावन स्वीट्स म्हणून आहे, तिथं जॉब केला. जॉब केल्यानंतर मग तिथून मला ह्या गोष्टीची आवड झाली की थोडंसं सुरुवातीला खूप म्हणजे सगळ्या गोष्टी करणं पडल्या, साफसफाई वगैरे. जसं एक हेल्पर काम करतो त्या पद्धतीने काम करणं पडलं, आणि मग नंतर हळूहळू मी थोडंसं काम शिकत गेलो. तुमची बॅकग्राऊंड हिस्ट्री काय होती? तुमचं घरातलं वातावरण, तुमचा व्यवसाय काय होता? मी एक गरीब कुटुंबामधून हे झालेलो होतो, आणि आमचा मेन व्यवसाय म्हणजे शेती होता. आई वडील वगैरे सगळं शेती करायची, आणि परिस्थिती नाजूक होती घरची. तर मग आम्ही जसं जिल्हा परिषद शाळेत वगैरे एज्युकेशन वगैरे झालं, आणि गावाकडचं काय ते थोडंसं वडिलांची तब्येत खराब असल्यामुळं कंटिन्यू त्यांना दवाखाना असल्यामुळं आम्हाला जास्त काही म्हणजे बाहेर येता नाही आलं, एज्युकेशन वगैरे जास्त हे नाही करता आलं. पण जसं 10वी झाल्यानंतर मी थोडंसं बाहेर आलो, आणि मेन आमचा व्यवसाय शेती होता. आणि शेतीमध्ये जास्त काही म्हणजे राहत नाही. केव्हा शेतीवाल्याचं असं आहे की जेव्हा शेतकऱ्याकडे माल असतो तेव्हा त्याला भाव नसतो, आणि जेव्हा त्यांच्याकडे माल नसतो त्याला भाव असतो. त्यामुळे शेतामध्ये एवढं हे करणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळं मग थोडंसं मी एज्युकेशन हे, आणि 10वी फेल झाल्यानंतर घरच्यांचं थोडंसं म्हटलं आई वगैरे मारतील, त्या हिशोबाने मी काहीतरी आपण शहरामध्ये जाऊन काहीतरी करावं. जेव्हा तुम्ही संभाजीनगरमध्ये आला तेव्हा ते जिथं जॉबला लागला तेव्हा पहिलं काय म्हणजे किती कमाई होती? मला काय त्या टायमाला 900 रुपये पगार होता महिन्याला. 900 रुपये पगार होता, 900 रुपये महिन्याला होता. आणि मग मी तिथं जसं हेल्परचा पगार त्या टायमाला 900, 1000, 1200 असा होता. मग 2007मध्ये आलो होतो तुम्ही इथं. त्याच्यानंतर मग थोडं काम शिकल्यानंतर मग थोडा तो पगार वाढत गेला. मग दुसऱ्या ठिकाणी काम मला याच्यामध्ये आवड निर्माण झाली, आणि हळूहळू मी
स्टेप बाय स्टेप काम शिकत गेलो आणि 2012-13 पर्यंत जॉबच केला. त्यावेळेस पूर्णपणे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा अनुभव, वेगवेगळं हे, आणि मग आता ठरवलं की आपण एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा स्वतःचा. एका ठिकाणी कधी जॉब नाही, एका ठिकाणी मी जॉब नाही केलं. मला फक्त शिकण्याची आवड होती. त्या हिशोबाने मी प्रत्येक ठिकाणी शिकलो का तिथून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होऊन जायचो कामासाठी. तर अशा प्रकारे भरपूर ठिकाणी जॉब केले आणि मग नंतर एक अनुभव आला की म्हटलं आता छोटासा आपला स्वतःचा का होईना एक छोटा व्यवसाय सुरू करावा म्हटलं. मग मी एक हातगाडीवर व्यवसाय सुरू केलेला होता. तिथून सुरुवात केली. पहिले सुरुवातीला समोसा कचोरी याच्यामध्ये सुरुवात केली आणि 2 या 3 ठिकाणी मला अपयश झालं. तिथून कळलं की आपण थोडंसं अजून काहीतरी वेगळं करायचं, काही युनिक आणायचं. या हिशोबाने मग मी थोडंसं चाटच्या याच्यामध्ये घुसलो आहे आणि चाटच्या याच्यामध्ये मग मी कॅनॉटमध्ये चालू केलं. सुरुवातीला मला एवढा रिस्पॉन्स नव्हता. आणि तुम्ही सुरुवातीच्या काळात रिक्षा पण चालवा? हो, मी रिक्षा पण चालवली. मध्यस्थी काळामध्ये काय करायचं बुवा अशा हिशोबाने मग थोडंसं रिक्षा वगैरे बी चालून बघितली. सगळे काम जवळपास बरेचसे कामं केले. त्याच्यानंतर म्हटलं आपली जी आपण कुठल्याही लाईनमध्ये गेल्यानंतर आपल्याला पुन्हा शून्यापासून उभं करावं लागेल. ही आपली ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये शिकलेलो आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्या हिशोबाने मग मी पुन्हा माझ्या जुन्या लाईनकडं परतलो आणि एक व्यवसाय सुरू केला. इथून मग सुरुवातीला थोडंसं रिस्पॉन्स न भेटणे, रोडवर असल्यामुळं काय होतं, कुणी गाड्या हटवणे किंवा महानगरपालिका या गोष्टीचा खूप म्हणजे सुरुवातीला खूप त्रास झाला. त्याच्यानंतर मग हळूहळू स्टेप बाय स्टेप मी तिथं हार न मानता किंवा आज न उद्या आपलं हे वाढणारच, व्यवसाय वाढणारच आहे. आणि तेवढा त्याच्यानंतर असा व्यवसाय वाढला की माझ्याकडे भरपूर हे झाले, जवळपास व्यवसाय भरपूर वाढला आणि बरेचसे लोक काम करतात. आणि जेव्हा तुम्ही सुरू केला व्यवसाय तेव्हा खस्ता रगडाच म्हणजे असं तुझा आपण जनरली बघितलं की सर्वांकडे रगडा हा एक वाटाण्याचा असतो, वाटाण्यामध्ये असतो किंवा पॅटीस असतो. खस्ता रगडा मला काहीतरी युनिक आणायचं होतं, जे इथं काही भेटत नाही वाश हिशोबाने युनिक आणायचं होतं. मग मी माझा अनुभव एवढा मोठा तगडा होता की मी समजा कुठली वस्तू समजा खाल्ली की त्याचं थोडंसं घरी 2-4 वेळेस ट्राय करणार त्या गोष्टीसाठी आणि मग हे करणार. मग त्या हिशोबाने मी ते खस्ता रगडा बघितला आणि त्याचं म्हणलं हे युनिक आहे. त्या हिशोबाने मी चालू केलं आणि त्याला भरपूरसा रिस्पॉन्स भेटला मला. आणि जेव्हा तुम्ही रिक्षा चालवत म्हणजे तुम्ही सकाळी असं ऐकलं की तुम्ही सकाळी रिक्षा चालवायचे, मग 4 वाजता इथं गाडी लावायचं? हो, मी सकाळी 5 वाजता जायचो रिक्षा घेऊन आणि 10, 10:30, 11 पर्यंत मी रिक्षा चालवायचो. रिक्षा चालवल्यानंतर मग दुपारून म्हणजे इथला सेल एवढा नसल्यामुळं काय व्हायचं, मग दोन्हीकडे मला ॲडजस्ट करणं पडत होतं. तर त्या हिशोबाने दुपारून तिकडून रिक्षा 10 वाजेपर्यंत चालवायची आणि मग नंतर ह्यो माल काढायचा. हा माल काय 1 घंट्यामध्ये निघणार. आणि तेव्हा सेल माझा काय सुरुवातीला 300 रुपये सेल होता माझा, 300-400 असा सेल होता. मग सेल हळूहळू वाढत गेला आणि मग रिक्षाकडं मी थोडंसं हे दुर्लक्ष केलं की आपला ह्या बिझनेसला आपण जास्त वेळ दिल्यानंतर आपण याच्यात पुढं हे करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही सुरुवातीला सांगितलं की 10वी नापास झाला तुम्ही आणि तेव्हा घरातून निघून आले, पण घरच्यांचं तर जाऊ द्या, आपले ते घरचेच असतात, पण जेव्हा बाकीचे जे नातेवाईकांनी तुम्हाला खूप काहीतरी तेव्हा नावं ठेवले असतील, ते आज खूप चित्र बदललं. हा नाही, त्यावेळेस तर म्हणजे जवळपास प्रत्येकजण हाच म्हणायचं की हा काही करू शकत नाही. ह्या गोष्टी प्रत्येकाचं एक असतं. त्यावेळेस पाहुण्यावेळी म्हणजे आपण जोपर्यंत आपलं काय असतं ना, ते एखाद्या हिऱ्याची किंमत जेव्हा तो एखाद्या खदानीतून आला तेव्हा नसतं, त्याला घासल्यानंतर त्याची किंमत आणि हे सगळं वाढतं. तो जसा चमकतो तशी त्याची किंमत घासल्यानंतर तो वाढतो. तशी माझी ही झालेली आहे आणि मी बरेच दिवस घासलो. मग आज इथं कॅनॉटमध्ये माझं स्वतःचं शॉप वगैरे, मी सगळं घर वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि आज म्हणजे पाहुण्यारावळ्यात इज्जत वगैरे सगळ्या गोष्टी आहे. आणि सगळ्यांना एक कळून चुकलं आहे की बिझनेस हा शेवटी बिझनेस असतो, याला कुठलीही लिमिट नसते. माणूस केव्हा पण वर जाऊ शकतो बिझनेसमध्ये. आणि तुम्ही नोकरी करशाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिमिटेडच राहणार आहे प्रत्येक गोष्ट, पेमेंट लिमिटेड, सगळ्या गोष्टी लिमिटेड. आज तुमचं किती इन्कम आहे वार्षिक? इन्कम भरपूर आहे. इन्कमचं तसं काही नसतं. इन्कम कधी म्हणजे एखाद्या कलेक्टरच्या लेवल बी इन्कम असू शकतो असं काही नसतं. इन्कम भरपूर असतो आणि आम्ही तेवढं गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स पण सगळ्या गोष्टी हे करून सगळ्या गोष्टी करतोय. आणि तुमचं म्हणजे आम्ही जेव्हा संभाजीनगरमध्ये विचारलं की खस्ता रगडा कुठं खायचा, खूप जणांनी आम्हाला तुमचं नाव सांगितलं, तर कसं वाटतं म्हणजे तुम्हाला?
माझं तर म्हणजे असं असतं की जेवढे होईल तेवढी क्वालिटी आपल्याला कशी देतील कस्टमरला. आणि माझ्याकडे कस्टमर जे एकदा इथं माझ्याकडे खस्ता रगडा खाल्ल्यानंतर ते दुसरीकडे खाऊ शकणार नाही, हे माझं स्वतःचा कॉन्फिडन्स आहे. कारण की माझा कस्टमर बेस आणि हे, कारण की मी माझा आता जी माझी जुनी जागा सोडून मी थोडंसं आतमध्ये आलो आहे, तरी माझा बेस जो आहे तो आहे. मला तिथे हे नाही. आणि माझे कस्टमर असे आहे की ते एकदा खाल्ल्यानंतर कौतुक करतात की हां काहीतरी युनिक आहे. आणि एक पूर्ण प्रवासात तुमच्या एक सगळ्यात तुम्हाला अशी वाईट कोणती गोष्ट वाटली, आणि एक पूर्ण प्रवासात तुम्हाला एक अशी जी कोणती चांगली गोष्ट वाटली की त्यांनी तुम्ही मोटिवेट झाला आणि काहीतरी करावंसं वाटलं? मोटिवेट म्हणजे आता ह्या काय होतं, आपल्याला रोडवर आता समजा माझ्याकडं जवळपास 30-35-40 कस्टमर वेटिंगमध्ये असतात. आणि अशा टायमाला एखादी महानगरपालिकेची गाडी आली किंवा काही आलं, मग ह्या कस्टमरला सोडून आपल्याला ती गाडी बाजूला घेणं पडते, सगळ्या गोष्टी बंद करणं पडतं. यात कुठंतरी हे होतं की आपला तर एवढा मोठा धंदा आहे, मग आपण थोडंसं हार का मानलं पाहिजे. आपण कुठंतरी एखादं शॉप किंवा, आणि परिस्थितीनुसार इथं शॉप घेणं म्हणजे खूप हे मोठं आहे. कारण की इथं शॉप घ्यायचं म्हटल्यानंतर पूर्ण ह्याच्यामध्येच आहे, 40 लाख 50 लाख असं, 60 लाख 70 लाख असंच आहे. पण मग त्याच्यात मग काय एक हे ठेवलं की आपलं काही होणं हो, ह्याच मार्केटमध्ये उभं राहायचं आणि इथं शॉप घ्यायचा. जिद्दीला लागलो आणि 2 ते 3 वर्षामध्ये शॉप घेतलं. म्हणजे खूपच तुमची मराठी तरुणांसाठी हो. खूपच अशी एक मोटिवेशनल गोष्ट आहे तुमची. आणि तुम्ही काय सल्ला देताल तरुणांना? तर माझं एकच म्हणणं आहे की बुवा कुठलाही धंदा छोटा नसतो. त्यामध्ये आपल्याकडे कसं झालेलं आहे, करण्याच्या अगोदर तो होईल का नाही, हा सक्सेस होईल का नाही, माझा धंदा होईल का नाही, मग माझ्याकडे पैसे येतील का नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाज वाटणे. कारण की आपल्याकडं मुलांचं काय झालेलं, लाज जास्त वाटते, त्याच्यामुळं ते धंद्यामध्ये उतरत नाही. माझं युवकांना एकच सांगणं आहे की त्यांनी स्वतःचा छोटासा का होईना काही विका, पण विका, काही विका. कारण की छोटासा धंदा हा कुठं नेऊ शकतो, तुम्हाला त्याचं हे नसतं, लिमिट नसते. आणि तुम्ही कुठं नोकरी करशाल तर तुम्हाला लिमिटच लागणार आहे, शेवटपर्यंत लिमिट पण राहणार. आणि तुमच्याबद्दल आम्ही एक असं ऐकलंय की तुम्ही कुठलाही पदार्थ जर बाहेरचा ट्राय केला तर तुम्ही तो स्वतः बनवतात आणि तुम्हाला ते लगेच कळतं की त्या पदार्थात काय काय इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत. हां, तेवढं माझं हे असतं की मला ती पहिल्यापासून करण्याची आणि एक काही बनवण्याचा छंद होता. त्याच्यामुळं मला याच्यामध्ये काय आहे काय नाही प्रत्येक गोष्ट बारीकीने बघितल्यानंतर मला त्या गोष्टीचं मी घरी जाऊन 10 वेळेस त्याला ट्राय करणार, असं नाही झालं तर असं करणार, तसं नाही, पण शेवटपर्यंत त्याला सक्सेस करतो. आणि आता तुमची ही एकच ब्रँच आहे का अजून तुम्ही आता ब्रँचेस उघडता? आता माझं अजून एक ब्रांच माझी सुदगिरणीला, आणि याच्यानंतर माझ्या फ्रँचायसी चालू होणार आहे. माझ्याकडे जवळपास 18-19 फ्रँचायसीला वेटिंगमध्ये आहे. पण मी सध्या अजून तो डिसिजन घेतला नाही आहे की एवढा माल प्रोव्हाइड करणं वगैरे. अजून माझं थोडंसं काम चालू आहे त्या गोष्टीवर अजून. आणि आपले जे मराठी उद्योजक आहे की मुलं आहेत, युवा मुलं आहे, याच्यामध्ये ज्यांना आवड आहे बा करण्याची, अशा लोकांना याच्यामध्ये हे करणार आहे. जे स्वतः ह्या गोष्टीची ट्रेनिंग घेतील आणि करतील, त्यांनाच आम्ही ह्या गोष्टीचं हे करणार आहे. कारण की जेव्हा आमच्याकडे ट्रेनिंग दिलं जाईल ना, तेव्हा तो स्वतः शिकला तरच तो पुढे हे करू शकतो, किंवा माणसाच्या भरोश्यावर किंवा कुठल्या गोष्टीवर. कारण की माझं हे आज मी स्वतः करतो, या सगळ्या गोष्टी मी स्वतः करतो. आणि कस्टमर माझ्या हातावर असल्यामुळं मला माणसं असले नसले तरी एवढं हे नसतं, कारण की मी स्वतः करतो त्या गोष्टीसाठी. आपण स्वतः शिकलेलं असलो ना, माणसांचं एवढं हे नसतं आपल्याला. आणि आता सध्या साधारण तुमच्या किती खास्ता रगड्याच्या प्लेट्स वगैरे विकल्या जातात? तसं तर भरपूर जातात, कारण की आम्ही तेवढं मोजत नाही. आम्ही जवळपास 5-6 लोक असतो, तर त्या हिशोबाने एवढं भरपूर जातात. आणि जे तुम्हाला जे लागणारे जे गोष्टी आहेत ते तुम्ही स्वतः बनवतात? आम्ही स्वतः करतो. माझं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मी स्वतः कच्चा माल घेणार, स्वतः पक्का करणार आणि स्वतः विकणार. याच्यामध्ये प्रॉफिट खूप आहे आणि आपल्याला जी क्वालिटी पाहिजे ती भेटते. यामध्ये काय होतं, आपण समजा कुठून रेडीमेड घेतलं तर आपल्याला त्याची क्वालिटी भेटणार नाही आणि म्हणजे पैसा जास्त जाणार. आणि इथं आपल्याकडे कसं मी स्वतः कारागीर असल्यामुळं मला सगळ्या गोष्टीचं हे आहे. त्यामुळे तुमची चव आणि वेगळी चव आहे. आणि पूर्णपणे आपल्याकडं जे येतं असं कुठल्याही गोष्टीचं सॉस वगैरे असं कुठलाही पॅकिंग माल वापरला जात नाही. जो आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तयार होणारा माल आहे तोच माल आपल्याकडं असा. माझ्याकडं जवळपास अर्धा माल माझ्या शेतातला असतो. जशी मिरची, आमच्याकडे जी लसूण चटणी असते ती आमच्या शेतातलीच मिरची असते. अद्रक झाली, त्याच्यानंतर लसूण झाला, त्याच्यानंतर इमली झाली, हे जवळपास म्हणजे आमच्या शेतामधले आहे. चालेल.
धन्यवाद. तुमची धन्यवाद. खरंच म्हणजे ही जी कहाणी आहे, तुमचा जो जीवन प्रवास आहे तो खरंच खूप तरुणांना एक ऊर्जा देणार आहे त्यांच्या जो भवितव्यासाठी आणि त्यांच्या करिअरसाठी. तर तुम्ही आमच्या इथं जी मुलाखत दिली किंवा जी माहिती तुमचा एक अनुभव सांगितला, तुमचा लाईफ एक्सपिरियन्स सांगितला, तर त्याबद्दल एक परत एकदा तुमचा धन्यवाद. आणि असंच एक पाटील चाट भंडार आज संभाजीनगरमध्ये फेमस आहे, ते असंच पुढं पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात ते प्रत्येक शहरात यावं हीच इच्छा. धन्यवाद.